आपल्या प्रभागातले जे उभे आहेत ते चौघ ते लोक तुम्ही लोकांच्या आमच्यावर भरोसा ठेवू नका. तुम्ही वाढत जा, प्रतिक्रिया घ्या लोकांच्या. काय तुमचं काय तुम्ही तिकीट दिलं होतं का? तुम्हाला मागितलं होतं का? हो म्हटलं होतं. शेवटपर्यंत मी स्वतः वाटले यांनी जातीवर नंतर शेवटी पावणे 3 वाजता जातीच्या मनासाठी तिकीट दिलं. शेवटपर्यंत सांगितलं मेसेज फक्त झालेला आहे. जात आणि नातेवाईक हे एवढंच करता येते. यांना सर्व घेणं नाहीये, जनतेशी घेणं नाहीये. जात आणि नातेवाईक याच्यातमध्येच तिकीट वाटले. याच्यावर तिकीट वाटलेलं आहे. पण भाजप तर म्हणतंय की आमदाराच्या मुलांना त्यांना आम्ही भाजप म्हणतं, वरचे पक्ष वरचे नेते म्हणतात, पण हे लोकलचे ऐकत नाही त्यांचं. हे जर हे मोठ्या माणसाचं ऐकत नसतील तर हे सत्तेवर राहण्याचा यांचा उपयोग नाही काही. यांना सत्तेवर ठेवायला. आणि तुम्ही ऐका, जनतेचा विकास होतोय, जनता ही बघते, म्हणून लोक बीजेपीकडे एका आशेने पाहतात आणि हे लोक बीजेपीचं नाव खड्ड्यात मग घालतात. आता पुढचं काय आहे? पुढचं आम्ही बीजेपी सोबतच आहे, पण आमच्या माणसाला तिकीट त्यांनी द्यायलाच पाहिजे. नाही आता तर तिकीट देऊ शकत नाही ना. देऊ शकत नाही. मग आम्ही स्वतंत्र लढून तो आमची सिद्धता करून दाखवणार. आता कसं, कारण आता तर संपलंय ना तिकीट. जरी संपलं, माणूस थोडा संपतो. तिकीट वाटणं संपलं, माणूस संपणार नाही. फडणवीस साहेब ते तर करतीलच ना न्याय. ते तर ह्या गोष्टीवर न्याय करतील ना. ते एवढे द्रष्टे मुख्यमंत्री. मी म्हणजे खोटं सांगत नाही. ह्या निवडणुकीबद्दल बोलत नाही मी. ऍक्च्युली यांचे कर्तृत्व वरपर्यंत जात नाहीये. फडणवीस साहेब सगळ्याच लोकांना भेटू शकत नाहीये. ते भेटू शकतात का सगळ्या लोकांना? आणि मला एक सांगा, एवढं असून मालक मला एक सांगा, काय भेटलं यांना? पण तुम्ही प्रयत्न केला होता का कालपासून त्यांना भेटण्याचा, बोलण्याचा? खूप प्रयत्न केला. काल नाही, मागील 8 दिवसापासून त्यांना भेटतोय. हे मला म्हणतात, मला जिल्हाध्यक्षांनी सकाळी 10:03 मेसेज केलाय माझ्या मोबाईलवर, तू फॉर्म भरून टाक, तुझा बी फॉर्म रेडी आहे. 11 वाजता मला जिल्हाध्यक्ष फोन करून सांगतात की तुझा फॉर्म रेडी आहे, तू ओबीसी गटातनं भरून टाक. त्यानंतर 11:15 मला संजय केनेकरांचा फोन आला की तुझा फॉर्म ओके, तू भरून टाक. त्यानंतर 12 वाजता मला धनंजय कुलकर्णीचा फोन आला, तुमचं पूर्ण नाव सांगा, बी फॉर्म रेडी करतोय तुमचा. त्यानंतर 12:30-1 पर्यंत त्यांनी मला खेळवत सोडलं साहेब. 2 वाजता साहेब मी यांच्या रावण्या करतो साहेब, यांनी फोन बंद केले. 2 वाजता यांनी फोन बंद केला साहेब. आणि 2:30 वाजता साहेब यांनी अतुल सावेंचा पीए, बरं का साहेब, तो पीए, त्या पीएच्या बायकोला यांनी साहेब तिकीट दिलं हळूचकनी. आणि डॉक्टर कराळांचा नातेवाईक आहे साहेब, वंजारी तिथं नातेवाईक सागर पाले, याला तिकीट दिलं. जनतेच्या प्रत्येक गल्लीत जा, प्रभागाच्या प्रत्येक गल्लीत जा, बदाने पाटील कुठे आहे आणि सागर पाले कुठे. आणि 1 मिनिट मोबाईल. जर तुम्हाला यानंतर सी फॉर्म जरी दिला नाही तर मग काय करणार? सी फॉर्म मला द्यावं हीच मला त्यांच्या चरणी विनंती. देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे, बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जनतेवरती अन्याय करू शकत नाही. फक्त एकच सांगा, प्लीज त्यांनी जनतेवरती अन्याय करू नये. कारण मी जनताचा, भारतीय जनता पार्टीचा सेवक आहे, जनता पार्टीचा मी साहेब शिपाई आहे. आणि त्या शिपाई म्हणून मी मागील 25 वर्षापासून कार्य करतोय. आणि आज सर्व नाही, त्यांनी सर्व दाखवा. तुम्ही जर सी फॉर्म नाही दिला तर तुम्ही अपक्ष लढणार का? ती भूमिका नंतर साहेब ते काय करायचं ते नंतर करू, पण तोपर्यंत तर प्रशांत बदाने पाटलांची ही भूमिका आहे. ते पुढे काय करायचं ठरवूया, पण पक्षांनी भूमिका नंतर सांगू तुम्हाला. त्यांच्या नातेवाईकांना पीएला तिकीट दिलेत असं कसं आहे. आता इकडे महिला पण आहेत. माझी बायको मरायला आली. काय मागणी, नाराज का आहात तुम्ही? आमच्या माणसाचं तिकीट हिनवलं त्यांनी, भागवत कराड यांनी आमच्या माणसाचं तिकीट हिनवलं. त्यांनी त्यांच्या मुलाला पण नाही दिलं असं म्हणतायत. राजकारणी लोकांच्या मुलांना तिकीट नाही जे वरून. ते काय सांगते, एका घरामध्ये 2-2 राजकारणी सांगा, एका घरात 2 राजकारणी आम्हाला अधिकार नाही का तिकीट घ्यायचं, आम्हाला अधिकार नाही का लावायचा. सगळ्यांना अधिकार आहे, ज्यांच्या कानाला अधिकार आहे का, त्यांच्या बायका, त्यांच्या पोरं, त्यांच्या सुना, त्यांचे सगळे. आम्ही नको, आम्ही ना आता या इथं
चार लोकांमध्ये झालं बोल आम्हाला थोडं चेंज पाहिजे होतं. यांनी आम्हाला गद्दारी केली. आता आम्ही याला कमळला येऊ देणार नाही. कमळ पाडून टाकलं. कमळाला मतदान नाही आता. कमळाला आता मतदान नाही का? नाही, कमळाला मतदान नाही. आमचा माणूस उभा राहिला तर आम्ही करून येतो. आम्ही पाडून टाकू. काय रोष आहे? बरोबर रोज आहे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. माझ्या भावावर अन्याय केला. प्रशांत बगालेच्या घरी जेवलेले त्यांच्या अन्नाचा अजूनपर्यंत हातातून निघालेला नाही. तरी त्यांनी गद्दारी केली. ही गद्दारी करणं चांगलं नाही. आम्ही त्यांना देणार आहे. आम्ही त्यांना फ्रूट देणार आहे. आम्ही त्यांना सगळं देणार आहे. थोडं नीचे करा ना. गाडीवरती आले होते सगळे, त्या निमित्ताने काय ठिकाणी लावण्यात आलं, फोटो काढण्यात आले. एका मिनिस्टर गाडीवरती काळं लावलं जातं, त्यावरती पोलीस काय कारवाई करतात? नाही, पण त्यांच्या संदर्भात काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काही घेणार का? रॉकेल अंगावर ओतून घेतलं, त्यांच्या संदर्भात काय तुम्ही पकडलं पण होतं काही वेळ? काढून घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे त्यांना समजून सांगितलं. योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे. आता किती बंदोबस्त वाढवलेला आहे? किती जण आणले? आरसीपी लावलेली आहे. पूर्णपणे लावलेली आहे. बस आपण पाहतो. सुनील माने सर होते या परिसरातले, क्रांती चौकातले पी आहे. त्यांनी सांगितलंय की आंदोलन याच हिशोबाने स्वतःला अंगावर पेट्रोल टाकून प्रयत्न केला होता. स्वतःला भेटून घेण्याचा प्रयत्न केला होता. अस्वस्थ ही दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर मधली. काल सुद्धा उमेदवारी देण्याच्या पूर्वी इच्छुक उमेदवारांनी राडा केलेला होता, गोंधळ घातलेला होता. ऐनवेळी आमचं तिकीट कापलं. जे आम्ही 15-15, 20-20 वर्ष काम करतो त्यांचं तिकीट कापलं असं म्हणत आक्रोश केला होता. आणि आज सुद्धा भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत काही इच्छुक उमेदवारांनी नाराजी नोंदवलेली आहे. प्रचंड आक्रोश, रडारड, ओरडारडी, घोषणाबाजी बघायला मिळते. अतुल सावेंनी आपल्या नातेवाईकांना तिकीट दिलं, भागवत कराड यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीट दिलं असा आरोप या दोन्ही नेत्यांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आहे. आणि उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना माहीत नसताना अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक पातळीवर स्थानिक नेते करतायत. आपल्याच मोठ्या नेत्यांचं स्थानिक नेते ऐकत नाहीयेत असा आरोप, असा आक्रोश या सगळ्या उमेदवारांनी केलेला आहे. आम्ही 15-15 वर्ष पक्षासाठी झिजवली, वाट बघितली. आम्हाला कालपर्यंत 4 नेते सांगत होते, स्थानिक नेते, की तुम्हाला तिकीट देऊ, तुमचा एबी फॉर्म तयार आहे. पण ऐनवेळी आमचा फॉर्म कापला गेला, म्हणजे आमचं तिकीट कापलं गेलं. आमचे फोन घेतले गेले नाहीत. नेत्यांनी फोन बंद करून ठेवले. यामध्ये अतुल सावे, भागवत कराड हे दोघेही नेते आहेत ज्यांनी आपले फोन बंद केले आणि आम्हाला उत्तरं ऐनवेळी दिली नाहीत. 2 वाजेपर्यंत आम्हाला कळतं की तिकीट मिळणार आहे, पण दुसरीकडे मात्र आम्हाला आमचं तिकीट कापलं जातं. दुसरीकडे आपण दृश्य बघतोय ती शिवतीर्थावरची दृश्य आहे. ज्या महिलांना उमेदवारी दिली गेलेली आहे त्या शिवतीर्थावर आलेल्या आहेत, त्यांचं औक्षण केलं जाणार आहे. मनसे आणि उबाठा एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि मनसेच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचं औक्षण शिवतीर्थावर केलं जाणार आहे, म्हणून त्यांना शिवतीर्थावर बोलवलेलं आहे. आता ही जी दृश्य आपण बघतोय ती छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुक उमेदवारांची आक्रोश करतानाची दृश्य आहेत. भागवत कराड यांची गाडी, त्यांचा ताफा अडवला गेला. एका व्यक्तीने तर आपला शर्ट सुद्धा फाडला आणि स्वतःची छाती बडवून घेत आक्रोश केलेला आहे. अतुल सावे आले होते, मात्र तुम्ही सगळे आक्रमक होतात म्हणून मंत्री निघून गेले. साहेब ते निघून नाही गेले. मी त्यांच्या 2 दिवसापासून मी कालपासून पाय पडतोय साहेब. तुम्ही या समोर यायला तयार नाही साहेब, मला भेटायला तयार नाही साहेब. सर हे जर इमानदार होते, यांनी जिल्हाध्यक्ष सुद्धा इमानदार होते तर यांनी सर्वे आणावा. हे काय म्हणतात साहेब, अतुल सावे साहेब काय म्हणतात, सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे. अहो तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पाल्याचं 10% नाव आहे, याचं 70%, 55% नाव आहे या पाटलाचं. आणि या पाटलावरती न्याय तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली का? जातीवादी नेते
हा, यांना भारतीय जनता पार्टीत न्याय होतो ना, जनतेची पार्टी आहे. प्रदेश अध्यक्षांची इच्छा आहे की ही जनतेची पार्टी आहे. जर जनतेची पार्टी असून तर तुम्ही अशी प्रायव्हेट लिमिटेड का करू देतायत? ही भारतीय जनता पक्ष जनतेचा पक्ष राहिलेला नाहीये. या प्रशांत बदाने यांच्या पत्नी आहेत त्या आता आणि आता इरफान साहेब मला साहेब यांनी असं करू नका. त्यांना मला हातात आलं मेरे को न्याय द्यावा साहेब. या तिघांना यायला पाहिजे. साहेब माझी जनता काय म्हणत हो साहेब? एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर पाले आणि उल्हास साळवे. बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब. काय भेटलं? फक्त पियामुळे तिकीट कापलं साहेबांनी. तुम्हाला भाजपची चिंता नाही का? साहेबाला परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी साहेबाला जनताची पार्टी नाही आहे. अर्ध्या रात्री बापाची येणार पार्टी. माणूस अर्ध्या रात्री कोणासाठी बी फक्त येतो. वंजारींची एक पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहेत का आम्ही? 20 वर्ष काम केलं. काय उपाशी तापाशी अजून 5 असताना या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला मंडळ या माणसाच्या घराघरामध्ये. आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हे यांना आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ. ह्या भागवत कराटे बीडचा पॅटर्न संभाजीनगरमध्ये आणण्यास सुरुवात केलेली आहे. याने फक्त वंजारी मराठा आणि असा भेद तयार केला आहे तिथे आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढचं भविष्य आमचं अंधकारमय दिसतंय. त्यामुळे आम्हाला भागवत कराटेशी विशेष नाराजी आहे. भागवत